ऑफिसेसमध्ये सुद्धा कासव ठेवतात, हो, काचेचं और क्रिस्टलचं. क्रिस्टलचं. तर त्याच्यात सुद्धा दोन गोष्टी आहेत की पाण्यात ठेवायचं का नुसतं ठेवायचं, कुठच्या दिशेला ठेवायचं की ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. नाही, हो बरोबर आहे. आता कासव जो आहे, कासव बऱ्याच प्रकार आहेत. धातू तांब्याचा कासव आहे, पितळ्याचा कासव आहे, पंचधातूचा कासव आहे किंवा क्रिस्टलचा कासव आहे. कासव कुठल्याही प्रकारचे असू दे, तुम्ही घरामध्ये ऑफिसमध्ये ठेवलं. आजकाल कासव बऱ्याच ठिकाणी कोणी लकी गिफ्ट गिफ्ट म्हणून पण देतात. करतो ऑफिसमध्ये, नवीन ऑफिसच्या ओपनिंगला, वास्तुशांतीमध्ये असं गिफ्ट पण करतात. काही हरकत नाही, फार अत्यंत चांगलं आहे. फक्त ठेवता वेळेस त्याला पाण्यात न ठेवता तांदळामध्ये ठेवा. हे अत्यंत इव्हन उत्तम ऑफिसमध्ये आहे. पण ऑफिसमध्ये तांदळामध्ये सुद्धा ती खालची जी काचेची डिश असते, क्रिस्टलची डिश असते, त्याच्यामध्ये नाणी ठेवा. अच्छा, हा, त्याच्यामध्ये काय होतंय, तुम्ही साक्षात लक्ष्मीला विष्णूकडे ठेवलं. बरोबर बरोबर. त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णूचं मिलन आहे, मध्ये आपोआप आपल्या वास्तूमध्ये प्रसन्नता आहे. बरोबर. ते ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे, ते चांगलं आहे. ओके. सो ठेवलं तरी उत्तर दिशेला मुख करून ठेवा किंवा पूर्व दिशेला कासवाचा मुख करून ठेवणं हे अत्यंत चांगलं आहे. किंवा ईशान्य दिशेमध्येच कासवाचा वास ठेवा. म्हणजे तुम्ही विष्णूला घरामध्ये स्थान दिलेलं, वास्तूला स्थान दिलेलं आहे, हे अत्यंत चांगलं आहे. ओके.